नाही ना काय तुमचं उपयोग. नमस्कार मित्रांनो, कशात तुम्ही? मजेत आहात ना? मजेत असणार पाहिजे. तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं एकदम कचकचित स्वागत आहे. आज ॲक्च्युली मी चाललोय डांगूला. का चाललं आहे? कारण उद्या माझ्या बंधुश्रीमध्ये माझा जो भाऊ आहे त्याचं उद्या आयुष्यभर विवाह हो. सो आज असणार आहे हळद तिकडे. फिल्म रमाला की थोडं लेटच निघतोय. लेट निघतो इन द सेन्स आज हळद आणि आज मी तिथे असायला पाहिजे. झालं तरी पण ठीक आहे, लेट तर लेट. हळदीची मजा तर संध्याकाळीच असते. तो बघू पुढचा सर्व प्रवास सदा पसंतीचा निघताल जातो आहे. बाकी तर सर्व घरातले तर तिथेच असतील. ते झाले सर्व पॅकिंग वगैरे, बॅकपॅक वगैरे झालं आहे, सर्व तयारी झालं आहे. फक्त आता जॅकेट वगैरे घालायचं आणि निघायचं. हां भारी वाटते. मीन्स बघिराबरोबरची पहिली राईड असणार आहे. तो थोडा एक्साइटेड आहे जास्त. गावाकडची हळद वगैरे कशी असते तिथले रिच्युअल्स वगैरे मला पाहायला भेटतीलच. चला तर मग सुरू करूया. ओके ओके सो हा आहे आपला बगीरा इकडे उभा. चला पटकन करूया आपण कोल्ड स्टार्ट. बेबी हा जो साऊंड असतो ना भाई, ह्यामध्ये ना एक वेगळीच नशा असते. एका रायडरसाठी हा साऊंड एक वेगळीच फिलिंग आहे भाई याची. चला तर करूया आपण बघिराला पटपट क्लीन. मी कधी पण निघताना पहिले मग बाईक असो किंवा कार असो, पहिले क्लीन प्रॉपर करणार मगच निघतो. आणि मला माझ्या दोन्ही गाडी क्लीन आणि साफ वगैरे ठेवायला आवडतं. असं धूळ वगैरे बसलेलं मला बिलकुल नाही आवडत. सो खूप केअर घेतो मी आपल्या गाडीची. तुला फोन करूया. सेट झाला आहे बाई, पडू नको. आता फर्स्ट कधी पण मी ना कुठेही जातो ना, फर्स्ट असते आपला हनुमान चालीसा. मग जवळ असो या लांब, दोन्ही मीन्स कधी मी हनुमान चालीसा पहिले लावतो, पहिले ऐकतो. आणि बाकी मग कुठचे दुसरे सॉंग्स असतील तर ते मला सॉंग ऐकायला भाई मला आवडतं. सो गाणी ऐकणे भाई एक वेगळीच मजा असते ट्रॅव्हलिंगमध्ये. पण कधी फर्स्ट तर माझी हनुमान चालीसा असते. चलो ग्लोव्स घाला. गणपती बाप्पा मोरया. चलो सुखरूपने मला आरामात जायचं. हे आहे हनुमानाचं मंदिर. माझ्या घराच्या समोरच आहे. जस्ट विंडो ओपन केली का समोरच दिसते, समोरच दर्शन होते. त्या बाबतीत भाग्यवान आहे मी. ते सॉन्ग आहे ना, मेरे घर के आगे साई ना तेरा मंदिर बन जाए, तर तसं माझं ते हनुमानच. मेरे घर के आगे हनुमान जी हमारा मंदिर बन जाए, जब खिड़की खोलूँ तो तेरे दर्शन हो जाए. तसं आहे. जय हनुमान. हे राईट हँड साईडला आहे आमच्या वसईचं चिमाजी अप्पा ग्राउंड. आणि थोड्यात पुढे गेला का लेफ्ट हँड साईडला असतो स्पेशल संजू वडापाव सेंटर. आणि त्याच्याच बाजूला आहे ही जी दिसते ना, ही माझी शाळा आहे, न्यू इंग्लिश स्कूल. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण याच शाळेत झालं. खूप मिस करतो यार ते दिवस. हे आलं पापडी चर्च, पापडीचं चर्च. वसईमध्ये बघायला गेले तर भरपूर चर्च आहेत.
वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी रामाच्या पाराला इटूच्या नावानं रामाच्या पाराला इटूच्या नावानं वारीची पालखी आजच्या गावात गरमीने असला वैताग आलाय. आता पोहोचलो आपण वसई फाट्याला. हा इतका खतरनाक रोड आहे ना, तुम्ही कधी आला ना तरी हा रोड तुम्हाला असाच भेटणार. आणि इथली पब्लिक पण जाऊ दे, त्याबद्दल काय बोलायचंच नाही. नॅशनल हायवेला जोडणारा हा रोड आहे, पण काय हालत आहे बघा. म्हणजे आमच्या महानगरपालिकेची कामं म्हणजे फुल म्हणजे ऑफ रोडिंगवाली फिलिंग जर तुम्हाला पाहिजे ना तर आम्हाला फ्रीमध्ये दिलं आहे ना. तुम्ही कधी पण या, हा तुम्हाला असाच भेटणार रोड. अशी वाट लावून ठेवलेलीच भेटणार. आणि याच्यात जे काम झालं आहे आता, आमच्या हायवेचं कॉन्क्रिटीकरण वगैरे केलं आहे प्रॉपर. खतरनाकवाला जो एकदम नेक्स्ट लेवलवाला खतरनाक रोड केला आहे, म्हणून त्याच्यात ॲडिशनल हे बेनिफिट भेटलं आहे मला. वा 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 गावात वाट लागली शूजची. आई शपथ यार, काय हालत. शिट. थँक्यू ज्यांनी पण ही कामं केली आहेत ना, खरंच मनापासून तुमचे धन्यवाद. खूप खूप आभारी आहे तुमचं मी. शपथ यार. सो आपण पोचलो फायनली नॅशनल हायवे, मुंबई अहमदाबाद हायवे. यो चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी हे आलो आपण लुटमारीच्या ठिकाणी, खानिवडाचा टोल नाका. आम्ही वसईवरवाले लोकल पब्लिकसाठी नाही आहे, पण हे आता फास्टॅग लावलं ना, त्यामुळे न द्यायचं असेल तरी पण तो ऑटोमॅटिकली कट होतो. यांच्या इला एकतर घाण रोड बनवून ठेवलेला, 4-5 तासाची ट्रॅफिक अख्खी सहन केली आहे आम्ही. आणि ते टोल पण भरायचं आहे. हां इथला हा पॅच बघा, लेफ्ट हँड साईडला हा पॅच बघा. एकदम घाण क्वालिटीचा रोड बनवला आहे यांनी आणि असाच ठेवून दिला आहे. त्याला काहीच नीट नाही केलं आहे. म्हणजे एखादा त्याला 4 व्हीलरवाला ठीक आहे, पण बाईकवाला समजा गेला तिथून 70-80च्या स्पीडला तर तो डायरेक्ट क्रॅश होणार बाईक त्याची. म्हणजे कंट्रोलच नाही राहणार असा रोड बनला आहे तो. काय लक्ष देतात हे लोक, काय समजत नाही खरंच शपथ. सफाळ आणि केळवाला जायचं असेल तर मग इथून आपल्याला लेफ्ट घ्यायला लागतो. आणि जर युटर्न घेतला तर वांद्रे लेकसाठी जातात ना आजकाल, ट्रेंड आहे फोटोशूट वगैरे. सो युटर्न घेऊन मग वांद्रे लेकसाठी जातो. आणि आता लेफ्ट हँड साईडला आहे इथे सातिवलीची गरम पाण्याची कुंड. लहानपणी भरपूर वेळ येऊन गेलो इथे. छान मेंटेन पण ठेवलं त्यांनी आणि प्रॉपर साफ वगैरे असतात. हो कधी येऊन जा, छान आहेत. गरम गरम पाण्याची कुंड मस्त. वज्रेश्वरी गणेशपुरीला पण आहेत आणि इथे पण आहेत. वा 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 वा, हे बघा कॉलेजची पोरं हेल्मेट नाही काय नाही चाललेत. किती म्हणजे हलगर्जीपणा बोलायचा नाही शपथ. मान
हा गया अपना बोईसर फाटा. आता पुढून लेफ्ट घ्यायचा आणि मग बोईसरसाठी. आता इथून हार्डली 1 तास अजून पकडून चालायचा. पोचलो आपण बोईसरमध्ये. राईट साईडला बोईसर स्टेशन आहे. आता ब्रिज उतरलो का पूर्ण MIDC चालू आहे. MIDCचा एरिया पूर्ण आहे इथे. म्हणजे कम्पेअर केलं ना तर वेस्टपेक्षा ईस्टमध्ये ॲक्च्युली पब्लिक जास्त राहते. वेस्टमध्ये इथे सर्व आता MIDCच आहे. हा पूर्ण आता एरिया तुम्ही बघतील ना पुढे अख्ख्या मोठ्या मोठ्या फॅक्टरीज आहेत केमिकलच्या वगैरे सगळ्या. अख्खा इथे फॅक्टरी आहेत. जास्त क्राऊड जर राहणारा असेल तर तो आय थिंक ईस्टमध्ये. पुढे गेल्यावरती गावं स्टार्ट होतात. पण या इथे स्टेशनला हे लागून ना आता तुम्ही बघतील ना हे इथे सर्व पूर्ण मोठ्या मोठ्या कंपनीजचे प्लांट आहेत. इको इथला लोकल टॅक्सी आहेत. हा इथला तुम्हाला एक हलगर्जीपणा निष्काळजीपणा सांगेन मी. हे दिसतं लेफ्ट साईडला डोर ओपन आहे. हा डोर ओपनच राहणार आणि आतमध्ये फुल पब्लिक कशी दाबून हे लोक भरणार. म्हणजे जर काही झालं तर काय सेफ्टी वगैरे काय. मी मागच्या वेळेला आलेलो डहाणूला आणि मी असंच बसलेलो. माझी जी हवा टाईट झालेली ना भाई. आणि इथल्या पब्लिकला पण काय नाही ते यूज टू झाले या सगळ्या गोष्टी. तुम्ही पाहिजे तर थोडं भाडं वाढवून घ्या पण असं त्यांना पॅसेंजरच्या जीवाला पण तुम्ही धोक्यात नका घालू आणि स्वतःचा जीव पण नका ना धोक्यात घालू. आलो आता आपण चिंचणीमध्ये. हे आहे चिंचणी गाव. आता पुढे लेफ्ट साईडला चिंचण बीच जो आहे ना ते तिथे जायचं असेल तर इथून लेफ्ट घेतला का आपण चिंचण बीचवर जातो. आता हार्डली किती 15-20 मिनटं लागतील घरी पोहोच. हो भाई वॅगनरवाला फुल. हे भाई काय 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 करतोय हा. हा काय रोड आहे काय झाडी काय रस्ता एकदम ओकेमध्ये आहे. असा रोड पाहिजे मस्त मक्खन रोड. दोन्ही बाजूला झाडीची सावली. काय पावसात हा रोड वाटत असेल. चला आता फायनली आपण पोचू माझ्या गावी. इथून राईट घ्यायचं आहे आपल्याला. हे इथून सुरू होते वासगाव. रोड पण लागू. आता वासगाव असं बोलतात गावाचं नाव. पण पहिले खूप वर्षा अगोदर गावाचं नाव वासेगाव म्हणून होतं. म्हणजे वासे म्हणजे बांबू. कारण या ठिकाणी बांबूसाठी लोक लांबून यायचे बांबू घेण्यासाठी आणि इथे भरपूर प्रमाणात मिळायचे वासे बांबू. सो तसं त्यावरनं ते वासेगाव असं नाव होतं. पण नंतर मग ते प्रोनाऊन्सिएशन उच्चारून वासेगावचं वासगाव झालं. मे महिन्याची सुट्टी माझी असली ना का माझी पूर्ण शाळेची सुट्टी इकडेच असायची. आता कॉलेज नंतर माझं इथे येणं भरपूर कमी झालं. हे मेन गाव आहे. माझं घर म्हणजे थोडं बाहेरच्या साईडला इथे प्रत्येकाच्या घराच्या बाहेरनं एक टेबल तुम्हाला दिसणार. आपल्याला ज्या पण ज्वेलरीज मंगळसूत्र वगैरे पेंडेंट वगैरे असतात त्याच्या गोल्डच्या ज्या डाय असतात त्या डाय बनवण्याचं काम इथे करतात.
इथला बिझनेसच आहे तो. आणि प्रत्येक घरात तुम्हाला एक ते टेबल दिसणार. जो घरातले व्यक्ती ते डाय मेकिंगचं काम करत असतो आणि बाहेर जॉब बी करण्यापेक्षा हे जास्त प्रिफर करतात. आता माझे जे भाऊ आहेत, काकांची मुलं, ते पण तेच करतात, मीन्स डाय मेकिंगच करतात. हो, हे लेफ्ट साईडला भावाची जी होणारी वाईफ आहे तिचं घर आहे इथे. आपण येऊ फुल नाचत गाचत, बारात लेके आएंगे कल यहाँ पे. तयारी चालू आहे हळदीची इथे पण. आता बस 5-10 मिनटात पोचू. आले हां, बस थोड्याच वेळा होता मी घरी पोचणार माझ्या. हाय हो हाय इथूनच गाणी ऐकायला यायला लागल्यात बाई. असं माझे एक्साइटमेंट वाढत चालले. फुल ती हळदीची जी फिलिंग आहे ना प्रॉपर, फुल अशी आतमधून असा फुल असं वाटते यार कधी जातो आणि डान्स बिन्स त्या हळद बिलदची मजा जी घ्यायची. अरे हाय हे आलं आपलं होम स्वीट होम. बाजू क्या बात ये. आणि फायनली आम्ही पोचलो आहोत आमच्या घरी. सो फायनली आलो आता. हे मागे बघतात ते माझं गावचं घर. झालं फ्रेश. अजून तरी मांडवामध्ये तर पूर्ण काय खालीच आहे. जो पण राडा होईल तो संध्याकाळी होईल. हो, बघणारच आहेत तुम्ही काय कसा काय राडा होतो. भाऊ पण आता इथे नाहीये, ज्याचं लग्न आहे तो इथे नाहीये, तो आहे आता मांडवावरच गेलाय. आपण जाऊया तिथे. हे माझं पूर्ण असं घर. हे पहिले एकच पूर्ण कंबाईन होतं, पण आता थोडा टाइम झाला. प्रत्येक म्हणजे फर्स्ट आमचं इथे, 3rd नंबरचे काकांचं हे आहे आणि हे 2nd नंबरचे जे काका आहेत त्यांचं. हो, जे 3rd नंबरचे त्यांचं हे, आणि इथे जो माझा भाऊ आहे त्यांनी त्याचं बांधलंय. सो ओव्हरऑल जर बघायला गेलं तर चुरी फॅमिली आमची, हे पूर्ण आमचंच घर आहे. हे आमचे बंधुश्री शैलेश आणि अंकित. पहिले बघायला गेलं ना तर आमच्या घरामध्ये सगळ्यात हायटेड मीच होतो, पण आता ना फुल उलटं झालं. म्हणजे सगळ्यात हाईट कमी अशी माझीच राहिली, पण बाकी सगळे जेवढे पण आहेत ना सर्व हायटेड आहेत. हे बघतील त्या माझी काकू आणि आत्या. आपण जाऊया आता जेवणाच्या मांडवात जाऊया. हा इथे ठेवलाय जेवणाचा मंडप. जेवणाची सोय वगैरे इथे केली गेली. तर बंधुश्रीला शोधूया तो कुठं ज्याची हळद आहे. हाय इथे आहेत आमचे बंधुश्री. जे फुल असं मॅरिनेट केलंय. कसं आता चिकन बिकनला कसं आपण मॅरिनेट करतो पहिलं, तसं त्याला असं फुल हळदीने मॅरिनेट केलंय. हे आमच्या एकुलत्या एक आमच्या पूर्ण घरातली एकुलती एक आणि आत्ताची मुलगी. ही गेलेली केस आहे आमच्या घरातली. म्हणजे बोलतात ना घरामधला एक असा व्यक्ती दिवा, जो घराण्याचं नाव असं एकदम खतरनाक फुल फडफडतो, तो दिवा आहे. आणि आमचे साई सर्व्हिसचे साई सर्व्हिसचे मालक. तुम्हाला कुठचं पण मारुती सुझुकीची कुठची पण कारचं घ्यायचं असेल ना, यांच्यावर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला खतरनाक डिस्काउंट देतील. म्हणजे भारीतल्या भारीमध्ये डिस्काउंट यांचं. तुम्हाला घेऊन जा तुम्ही. आता इथे हळदीचं जेवण बनायला लागेल. हे आमच्या मातोश्री आणि ही आहे माझी 3rd नंबरची काकू. तिच्याच मुलाचं जे लग्न आहे. काका वगैरे कोण दिसत नाही वगैरे तिकडे. जो नवरा आहे त्याचा लहान भाऊ. आमच्या घरातल्या सगळ्यात लहान. म्हणजे आम्ही किती 3, 4, 5, 6, 7 भावंड आहेत. त्यातला 7 नंबरचा दिवा. म्हणजे ही जी गेलेली केस आहे ना त्याच्यानंतरचा हा दिवा. तुझ्यासारखीच गेलेली केस माझ्यासारखी. एकंदरीत ही अशी आमची चुरी फॅमिली आहे. आणि आमचे
भाचे साहेब यांनी पण खूप दिवे लावायला घेतलेत. हे पाटलांचा लेख काय काय करेल का माहित नाही हा. आणि हा पण एक पाटलांचा लेख आहे. ही पण आहे म्हणजे ना एक भारी आमच्या घरात. म्हणजे आमच्या तिन्ही ज्या म्हणजे माझ्या तिन्ही बहिणी आहेत ना तिन्ही पाटलांकडे गेल्यात. चुरी घरातल्या म्हणजे एक चुरी घरातली आणि 2 माझ्या आत्याच्या मुली आहेत. तो तिघी म्हणजे असं नाही एकाच कुटुंबात नाही आहेत वेगवेगळ्या आहेत पण तिन्ही पाटलांकडेच गेले. पाटील कुटुंब काय चोरी करण्याला काय काय माहिती वरतून पाटील. आणि आमच्यात कसं असते माहिती आहे का सकाळपासूनच हळद लावायला चालू होतं. म्हणजे आता तिथे जेवण बनवायला लावलं बरोबर. मग त्या जे पण सामान असणार तिथलं म्हणजे टोप त्याला हळद लावणार तशी त्या मुलाला पण हळद लावणार. अजून भरपूर आहेत. त्याला रात्रीपर्यंत रगडणार आहे हळदीने. पूर्ण हा हळदीचा रात्रपर्यंत चालणार आहे. असं असते आमच्या गावच्या ठिकाणचं लग्न हे तुम्हाला बघायला भेटतं. ते पुरा काढायला लावलाय खतरनाक होता है वो वाटर चालूच राहणार मला बघितलं ना का मला फ्लॅशबॅक असा माझी पण सेम 16 आपल्या साईडला ते पानाने असं नाही पूर्ण माखून टाकतो. होळी फुल होळी असं बकऱ्याला पूर्ण असं लेपायला लावलंय. मस्त ना. कुठे शिरलोय का डोळ्यात डोळ्यात कानात दुसरीकडे नाही कुठे बाकी कुठे नाही. आता कुठे चाललंय कशासाठी चाललं पण आता मेडी पाडणार. आता काय असते ते आपण दाखवू. मेडी पाडणे काय असते. ना काय तुमचा उपयोग
चला तर ऐकूया, गाऊया आणि मस्तपैकी नाचूया. वसईकर भाग दुसरा. 1 2 3 4. काल ॲक्च्युली 1:30-1:45 वाजले रात्री झोपता झोपता. आता उठलो, फ्रेश वगैरे झालं आहे. अजून त्याची रिच्युअल्स वगैरे चालू आहेत. आता रेडी वगैरे होणार, नाश्ता वगैरे करणार आणि मग 11:30पर्यंत निघू. कारण जवळच घर आहे, म्हणजे मी काल दाखवलेलं तुम्हाला. तो तरी पण 1 तास पकडून जाणार तर वगैरे जाणार. सो तेवढा टाईम तर लागणारच. आणि 12:30चा मुहूर्त आहे. हो बघूया, फुल मजा पुढची कशी होईल. आता जो मुलगा आहे ना, त्याच्या मामाकडची लोक आहेत सर्व. कॉस्ट्युम आहे ते सर्व घेऊन येतात. म्हणजे त्याला काकण येणं असं बोलतात. काकण घेऊन येतात मामाकडची मंडळ. तो आता सर्व ते चाललंय. आमच्यात कसं असते, म्हणजे आता जेव्हा मुलगा जातो तो त्याचा जो पण कॉस्ट्युम वगैरे असतो, त्याचा पूर्ण पोशाख जो असतो ना तो मामाकडे येतो. म्हणजे इव्हन फेट्यापासून शूजपर्यंत सर्व ड्रेस त्याचा मामा देतो.
आमच्या मम्मी, ही आपल्या काकू, ही पिंकी, ही बबली आहे. आले का तुम्ही? नाश्ता घेऊन आले. आज कुछ तूफानी करते हैं. आता काय रे जी राईड आहे तिची काय ओटीचं सामान मुलाकडनं ती जाते सर्व सामान असं घेऊन. चला आता जरा फोटो क्लिक करून येऊ. कमी जास्त इथे समोर बघा. धन्यवाद. इकडे कोणत्या पण मुलीसाठी माझ्या बहिणी जाऊ पाकिट भरला असेल तर डायरेक्ट देऊन टाक. तिथं फाडून बघतात आम्ही फाडून आऊला बोल ना डायरेक्ट. हो जरा द्या. अरे कसं आहे माहितीये का तुला मी सांगतो इकडे उखाणा बोलायची गरजच नसते. इथे फक्त पैसे देऊन आतमध्ये यायचं. तिकडे तुला बोलायला लागणार. उंबरठ्यात बोलायला लागणार. उखाणा उंबरठ्यात. आईने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम, अमित्रावांसोबत असताना संसाराचं पाया होईल भक्कम. असं तू पण काहीतरी बोल ना. एक होती चिऊ ना काऊ ना बदक. ए तू पण अमित. हा मग अरे मग
तो फायनली आता आलो घरी. शुभविवाह माझा झाला आहे संपन्न. आणि बाकी काही असतील रीत वगैरे असतात ते काय एन्जॉयमेंट करायची होती झाली. आता वाजले 1. आम्ही तिथून निघालेले 9:30 वाजता. 15 मिनिटाचा रस्ता होता पण 1 वाजता म्हणजे फुलं धमाल केली. फुल नाचत मजा करत आलो. आता मस्त जेवणार आणि खूप जाणार. आता जेवू आणि फुल एकदम कडक मध्ये जायचं. उद्या परत बॅक टू बसी परत तेच काम झालं सर्व. सो आता सध्यासाठी गुड नाईट. हॅलो गुड मॉर्निंग. सो रात्री झोपेपर्यंत 2:30 वाजले. उठलो फ्रेश वगैरे झालो नाश्ता वगैरे केला सगळी पॅकिंग केली. आज निघायचं परत बसेसाठी. परत तेच उद्यापासून ऑफिस. इथे गावी आलो ना का एक थोडं वाटते 2-3 दिवस राहून जावं पण एवढा टाईम एवढी सुट्टी नसते आणि नाही जमत. ठीक आहे ओव्हरऑल जर बोललो तर मजा आली लग्नाला वगैरे सर्व एकदम मस्त झालं. मेन तेच आहे की कुठचं काय प्रॉब्लेम ते मीन्स वाद माझं झालं नाही ते एक चांगलं झालं. तर काय नाही आता जेवणात आणि मग परत बॅक टू बसी. चला आता निघूया घरी जाण्यासाठी. मेसेज करा नाही तर कॉल करा. बाय. चला आता मी पोचेल माझ्या घरी. घर आलंच आहे जवळ. हे काय जस्ट आता लेफ्ट घ्यायचं आहे. होम स्वीट होम समोर. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुमचं खूप खूप आभारी आहे. सो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हां नक्की सबस्क्राईब पण करा. थँक्यू.